गेल्या काही दिवसापूर्वी डोंबिवली पूर्वेमध्ये स्टेशन परिसरात मराठी तरुणीच्या गाडीची चर्चा ही सर्वत्र होती, कारण तिची टपरी महानगरपालिकेने कारवाई केल्यानंतर तिने आपला शोरूमाचा जो व्यवसाय होता तो बंद केलेला। एकता सावंत या तरुणीचं नाव आहे, जिने रील्स बनवून कुठेतरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना एक भावनिक पोस्ट केली होती व या पोस्टनंतर मनसेचे नेते अविनाश जाधव या ठिकाणी पोचलेले आणि त्यांनी या ठिकाणी कुठेतरी तिला गाडी चालू करण्यात यावे असे सांगितले होते। आणि यानंतर आज अनेक दिवसानंतर या ठिकाणी तिने पुन्हा एकदा आपला व्यवसाय सुरू करण्याची तयारी केली। तर आपण पाहू शकता डोंबिवली स्टेशन स्कायवॉक खाली ज्या ठिकाणी कारवाई झालेली त्याच ठिकाणी आता पुन्हा एकदा तिने आपली टपरी या ठिकाणी सुरू केली आहे। सावंत शोरमा नावाने ही टपरी केली आहे। विशेषतः पाहायला गेलं तर या टपरीवरती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा फोटो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। एकंदरीत थोड्या वेळानंतर या ठिकाणी मनसेचे नेते अविनाश जाधव या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांच्या हस्तेच या ठिकाणी जे आहेत या टपरीचं उद्घाटन होणार आहेत। मात्र त्याआधी आपण पाहिलं तर शोरमा बनवण्यासाठी ज्या वस्तू लागतात त्या वस्तू या ठिकाणी आणण्यात आल्या आहेत आणि ज्या आपण पाहू शकता की या ठिकाणी कार्यकर्त्यांची असतील नागरिकांची असतील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहेत ही शोरमाची गाडी पाहण्यासाठी मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत आहे। एकंदरीत थोड्या वेळानंतरच या ठिकाणी या शोरमाच्या गाडीचं उद्घाटन या ठिकाणी टपरीचं उद्घाटन होणार आहेत। अविनाश जाधव स्वतः या ठिकाणी येणार आहेत। नेमकं एवढे दिवस कशा प्रकारे लागले आणि आता या ताईंना कशा प्रकारे हे करणार आहेत काय सांगाल? ताई, टपरी तुम्ही चालू करतात हे काय सांगाल? अनेक दिवसापासून बंद होते। लावतोय दादा, आता गाडी लावतोय आपण। मी बोलते ना थोडा वेळ। आणि एवढ्या दिवसापासून टपरी बंद होती, आज तुम्ही पुन्हा सुरू करणार आहात? हो 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 विशेषतः या टपरीवरती कारवाई होऊ नये यासाठी राज ठाकरे मी काय बोलते दादा, मला थोडासा 5 ते 10 मिनिटं वेळ द्या। मी थोडंसं ऍडजस्टमेंट करते, झालं की लगेच मी तुमच्याशी बोलते फ्री होऊन। चालेल दादा? राज ठाकरेचा फोटो तुम्ही लावला ना, बघा ना पुढे आहे काय ना। कारण आहे, नेमकं काय कारण? ते असतील तर आम्ही इथे धंदा करू शकतो, अदरवाईज नाही करू शकत। रिझन हे त्यांचा फोटो लावायचा। एकंदरीत पाहायला गेलं तर ही तयारी जी आहे ती या ठिकाणी सुरू केलेली, मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे। ती जी गेले काही दिवसापासून जी टपरी त्यांची बंद होती, ज्याच्यावरती पालिकेकडनं कारवाई करण्यात आली होती, मात्र ती आता पुन्हा या ठिकाणी सुरू होणार आहे। आणि ही सुरू होण्याच्या आधी या ठिकाणी आपण पाहिलं तर नागरिक असतील किंवा येणारे जाणारे रहिवासी असतील यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। थोड्या वेळातच या ठिकाणी मनसे नेते अविनाश जाधव येणार आहेत, त्यांच्या हस्ते या टपरीचं उद्घाटन होणार आहे। मात्र त्याआधी जी तयारी पाहिजे ती तयारी या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेली पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन नागनाथसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।